बातमी सोलापुरातून। सोलापुरातल्या मुकुंद नगरामध्ये पुन्हा काळं पाणी इथल्या नागरिकांना प्यावं लागतंय। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आणि यानंतर इथल्या स्थानिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। सोलापूर शहरातील मुकुंद नगर परिसरात पुन्हा एकदा नळांना काळं आणि दूषित पाणी येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये आजारांचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त होती आहे। यापूर्वीही या भागात अशाच प्रकारची समस्या निर्माण झाली होती, मात्र अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। परिसरातील रहिवाशांनी पालिका प्रशासनानं तातडीनं पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी केली आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर इथल्या स्थानिक प्रशासनानं सुद्धा आता या समस्येकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। मात्र दूषित पाणी पुरवठा अद्यापही सुरू आहे, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरावं अशी मागणी सुद्धा इथल्या नागरिकांनी केली आहे। तर इथली नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूयात। सोलापूर शहरातील मुकुंदनगर परिसरात जे आहे ते गेल्या काही दिवसापासून काळं पाणी तसेच गढूळ पाणी येतानाचं चित्र पाहायला मिळतं। आपण पाहू शकता आज पाणी सुटलेलं आहे। 4 ते 5 दिवसात पाणी येतं आणि ते पिवळसर आणि गढूळ पाणी येत असतं आणि यामुळे साथीचे रोग जे आहे ते पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे असे येथील नागरिकांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकता इकडे आपण दृश्याच्या माध्यमातून ही लोकवस्ती आहे, सर्व कामगार वर्ग इथे राहतो। आपण पाहू शकता ड्रेनेज आणि जे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जी आहे ती एकच आहे। कुठंतरी महापालिकेचा ढिसाळपणा जो आहे तो आपल्याला दिसून येतं। येथील या प्रभागातील नगरसेवकांनी जे आहे ते काळं पाणी येत होतं ते आयुक्तांना दाखवलं होतं। त्यानंतर आयुक्तांनी जे आहे ते काही दिवसात याचं निराकरण केलं जाईल असं ही दिलं होतं। मात्र सध्या तरी नागरिकांमध्ये जे आहे ते प्रचंड संताप असताना जे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर। तर काळं आणि दूषित पाणी प्यावं लागतंय, त्यामुळे इथल्या महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे, तो पाहूयात। सगळं घाण घाण पाणी आले, कसं प्यायचं आम्ही पाणी? तरी लेकरं आजारून पडल्यावर आम्ही काय करणार? दवाखान्याला घालायचं काय आम्ही पैसे? धुणं भांडी करावं कधी, खावं कधी सांगावं पोटाला? आणि नुसतं काळं येते पाणी, किती म्हणून गाळून किती म्हणून प्यावं ही समजी ना आम्हाला पण। आणि एकदम नालीचं पाणी आले सगळं येते, त्यात काळ्या सुद्धा असतात पाण्यामध्ये। कसं भरायचं आणि कसं राहायचं? गरीब कसं मारायचं सांगा बरं? 12 महिने जसं नळ घेतलं तसं चालूच आहे का? कोण हेच करत नाही। 1 तासभर तर पाणी खाली सोडावं लागतंय। 6 तर 6व्या दिवसाला आले पाणी, पाणीच येतं ते पण एकदम बारीक, मोठं पाणी अजिबात नाही, बारीक एकदम। इथं नेहमी पाणी गढूळच येत आहे। दरवेळेस पाणी आलं की अर्धा ते 1 तास पूर्ण गटरीचं पाणी सोडण्यात येतं। त्याच्यामुळे उलटी जुलाबाची साथ तर आहेच ऑलरेडी पसरलेली। येतात नाही तर दवाखान्यामध्ये एखादी गोळी खाऊ घालते तर झालं, अजून आहे तेच आहे पाणी। गटरीचं तर नेहमीच भरलेलं असतंय, पावसाळ्यात तर तेच आहे पाणी इथं म्हणजे जातच नाही। ड्रेनेज नीट नाही, व्यवस्थित नाही, पाण्याची सुविधा नाही, कमी दाबानं पाणी असतंय। लय झालं 2 ते 3 तास पाणी असतंय, ते पण कमी दाबानं। ज्यांना मोटर आहे त्यांनी मोटर लावतात, बाकीच्या लोकांनी काय करायचं? मग त्यामुळे पाणी व्यवस्थित सोडणे, गटर लाईन व्यवस्थित करणे एवढंच मागणे, दुसरं काय नाही। इथं पाईपलाईन जे आहेत ते व्यवस्थित टाकलेल्या नाहीयेत, त्याच्यावरती झाकणं नाहीयेत, त्यामुळे वृद्ध किंवा बालकं जे असतात ते याच पाण्यातून ये जा करतात। आणि पाण्याच्या दिवशी पाणी कमी दाबाने येते म्हणून लोक मोटर लावतात, पण त्या मोटरचा पण या धोका, पाण्यात करंट वगैरे उतरू शकतो, त्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ शकतो। मग त्याला जबाबदार कोण आहेत? महाप्रभागाचा विकास म्हणायचा का फक्त प्रभागाच्या विकासाच्या निधीवर काढलेले मलाई म्हणायचे? फक्त कागदात येतात, त्याच्यावरच्या निधी उचलतात, पण विकास कामं एकही या मुकुंद नगर मध्ये अद्याप 25 वर्ष झालं, 25 वर्षात एकही विकास काम झालेलं नाहीये। आपल्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ता आतिश बनसोडे जोडलेले। आतिशजी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत। इथल्या महिलांना, नागरिकांना काळं पाणी प्यावं लागतंय, काय नेमकं कारण आहे? महत्वाची गोष्ट अशी आहे की हा फक्त सोलापुरातील एका भागाचा प्रश्न नाही। बरं, मुळात मुकुंद नगर असू द्या, रमाबाई आंबेडकर नगर असू द्या, मिलिंद नगर असू द्या, किंवा त्याच्या पलीकडे तुम्ही तो थोबडे वस्ती असेल, त्याच्या पलीकडे सोलापुरात प्रत्येक ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे, दलित आणि छोट्या छोट्या वस्ती आहेत, छोटे छोटे समूह राहतात, त्या ठिकाणी मुळात रस्ते नीट नाहीयेत आणि त्या रस्त्याच्या पाईपलाईन खाली त्यांनी ड्रेनेज पाईपलाईन घातली आणि त्याला संलग्न
पाण्याच्या पाईपलाईन आहेत. बरं. पाण्याच्या पाईपलाईन झिजल्या कुजल्या तर त्याच्यामधनं ते सांडपाणी, मैला मिश्रित पाणी हे अशा पद्धतीनं तिथल्या वस्त्यांना जातं. मुळात हा गाफीलपणा इथल्या सर्व जे कंत्राटदार आहेत, याच्या पूर्वीचे आणि आत्ताचे नगरसेवक असतील, मुळात यांचं दुर्लक्ष त्या ठिकाणी तिथं आहे. टक्केवारीची घाण लागलेली, कीड लागलेली आहे सोलापूर महानगरपालिकेला. ही तर गोष्ट लागली, गढूळ पाण्याचा प्रश्न वेगळा राहिला, परंतु 8 दिवसातून पाणी येतं आणि तेही एवढं गढूळ. म्हणजे माणसांनी इथल्या टॅक्स भरतायत, प्रत्येक पद्धतीवर त्यांना टॅक्स दिलेला आहे आणि पाणीपट्टी भरतायत, तरीही 8 दिवसानंतर पाणी येत आहेत. तरी सोलापूरकर शांत आहेत आणि शांत असून सुद्धा जर त्यांना मैला मिश्रित पाणी म्हणा, गढूळ पाणी म्हणा, काळं पाणी म्हणा, अशा काळ्या पाण्याची शिक्षा जर इथल्या सोलापूरकरांना, इथल्या वस्तीतल्या लोकांना मिळत असेल तरी लाजिरवाणी गोष्ट आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांनी नग्न आंदोलन केलं पाहिजे, नाही तर त्याच्यानंतर इथली जनता या नगरसेवकांना असेल किंवा या अधिकाऱ्यांना असेल नागवं करते. जी मात्र आतिशजी, इथल्या महिलांना, नागरिकांना काळं पाणी प्यावं लागते, त्यानंतर मग इथल्या महिलांनी किंवा नागरिकांनी या संदर्भात आवाज उठवलेला आहे, प्रशासनाकडे दाद मागितली आहे? तर महत्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत जेवढी आंदोलनं झाली, जेवढी दाद मागितली गेली, अक्षरशः आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या गाडीवर काळं पाणी फेकलं, मैला मिश्रित पाणी आलं म्हणून, तर त्याच्यावर मकुका लागलाय, त्याची एमपीडीए काढली आहे. मग अशा पद्धतीचे जर सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत असतील आणि त्यांना आयुक्त जर आतमध्ये टाकत असतील, तेही पोलीस प्रशासनाला हाती धरून, तर मग लोक आंदोलन करणार कशी? भीत मरणार जगणारी माणसं आहेत ही. मुळात ह्या लोकांना रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि आंदोलन करायला गेलं तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. मग इथल्या महिला कशा पुढे येतील, इथले पुरुष कसे पुढे येतील, इथले सामाजिक कार्यकर्ते कसे पुढे येतील? नगरसेवकाकडून धमक्याचे फोन येत आहेत, तू माझ्या विरुद्ध तिथं तक्रारी द्यायच्या नाहीत, मी बघून घेतो. म्हणजे एकंदरीत पाहता आपण या ज्या सोलापुराचं वैभव होतं ते या लोकांनी घाण करून टाकले आणि त्याच्यातून उजवीतनं येणारं पाणी. मुळात तुम्ही बघू शकता, परवा दिवशीचा रिपोर्ट आहे, भूजल सर्वेक्षण पण होत नाही. रिपोर्ट आहेत, 2 लाखापेक्षा जास्त रुग्ण, कॅन्सरचे रुग्ण सोलापुरात सापडत आहेत. सोलापूरमध्ये रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटल सारखे येत आहेत, सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल आहेत, सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट इथे सापडत आहेत. मग याच्यावर संशोधन होत नाही. हे मैला मिश्रित पाणी, आज जय महाराष्ट्राचं मी खूप मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी या प्रश्नांना वाचा तर फोडली. बाकीचे डोळे मिटून दूध पितायत का? जे मात्र आतिशजी, ज्या वेळेस तुम्ही ही प्रशासनाकडे समस्या घेऊन गेलात त्यावेळेस प्रशासनाचं नेमकं उत्तर काय आलेलं आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय? कुठे पाईपलाईन फुटली असेल किंवा कुठे कोणत्या पद्धतीचं लिकेज झाले असेल, त्यातून ते घाण पाणी येत असेल, अशा पद्धतीचे उत्तर असतात. अधिकाऱ्यांना सांगतो, नगरसेवकांशी संवाद साधतो किंवा ज्या संबंधित जे झोन अधिकारी आहेत त्यांच्याकडे पत्र पाठवून द्यायचं आणि पुढची कारवाई चालू आहे असं दाखवायचं. परंतु ऑन दी स्पॉट मला तुमच्या माध्यमातून महानगरपालिकेचे आयुक्त ओंबासे सरांना म्हणायचं आहे, तुमच्या कार्यतत्परतेवर इथे बोट येतं. तुम्ही या ठिकाणी एकीकडे प्रशासनाला शिस्त लावण्याचं काम करता, परंतु दुसरीकडे तुम्ही एक पालकत्व घेतलेले अधिकारी आहात आणि तुमच्या नागरिकांना या ठिकाणी जर गढूळ पाणी, मैला मिश्रित पाणी प्यायला मिळत असेल तर हे तुम्ही सहन कराल का? आता याच्या पुढे तर नागरिकांनी असा इशारा दिलाय, जर अशा पद्धतीचं पाणी आम्हाला मिळत असेल तर पहिल्यांदा ते पाणी आयुक्तांनी आणि महापौरांनी पिऊन दाखवावं. ठीक आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापती वॉटर ह्याच्यासाठी गेलेत. आता तुम्ही बघितलं, स्थायी समिती सभापती यांनी डेन्मार्कला दौरा काढला. आता त्याचा सगळे एनजीओ मार्फत हे सगळे करतायत, पण इथं प्यायला पाणी भेटत नाही. सभापती मॅडम, तुम्ही डेन्मार्कला जाऊन आलात, महापौर मिशगुल आहेत त्यांच्या पक्ष पद्धतीने, कार्यपद्धतीमध्ये. आणि मात्र इथल्या समस्या सुटणं गरजेचं आहे. मात्र जय महाराष्ट्र सुद्धा या समस्येचा पाठपुरावा करेल आणि इथल्या महिलांना, नागरिकांना आणि या संपूर्ण वस्तीला कसं स्वच्छ पाणी मिळेल यासाठी जय महाराष्ट्र सुद्धा पाठपुरावा करेल. आतिशजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल. धन्यवाद. यासोबतच जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.